कुछ तर्क वितर्क की बातें मुस्लिम समाज के कुछ विरोधी पक्ष के नेता जो अफवाह फैला रहे हैं कि आमदार भीमराव केराम मुस्लिम समाज से दूरी बनाए रखी है, और आप परसों के दिन बहुत से जो मुस्लिम समाज के कब्रस्तान हैं, ईदगाह हैं, ऐसी बहुत सी निधि दी है, तो उसके बारे में क्या कहना चाहते हैं आप? फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारा मी कार्यकर्ता असल्यामुळं समविचारी, समदुखी आणि समान प्रश्न असणाऱ्या समाजाशीच माझा असणारा संबंध सुरुवातीच्यापासून आहे. त्याच्यामुळं दलित आणि मुस्लिम अशा पद्धतीचा भेदाभेद करण्याचं कुठल्याही प्रकारचं सूत्राम त्या ठिकाणी कोणालाही वाव नाही, आणि असं हे माझ्याकडून तर अशक्य अशा पद्धतीची गोष्ट आहे. तसं जर असेल तर या भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेच्या विरोधी प्रवाहाच्या लोकांनी जो बदफैली विचार आणि लोकांमध्ये गैरसमज करून देण्याचं जे काम करतात त्यांना सांगणं आहे. तसं जर असते तर माझ्या मुस्लिम बांधवांसाठी मग त्याच्यामधलं स्मशानभूमीचा विषय असेल, आमच्या शादीखान्याचा विषय असेल, आणखी काही विकास कामाचे जे वार्डामधले काही रस्त्यांचे विषय असतील, ग्रामीण भागामधल्या लोकांच्या काही समस्या असतील, घरकुलच्या संदर्भामधला जो काही विषय असेल, ह्या वेगवेगळ्या योजनांची लाभार्थीच्या दृष्टिकोनातून विकासासाठी त्यांना त्यांचं वाटा मिळाला पाहिजे. हे जर त्या ठिकाणी दिलं नाही असं जर कोणी म्हणत असतील तर त्यांना माझं आव्हान आहे, मी दिलं ते छातीटोकपणे त्या ठिकाणी सांगतो. गावनिहाय त्यांनी माझ्याकडून यादी तपासून घ्यावी, जे आरोप करणारे लोक आहेत त्यांनी काय दिलं त्यांच्या कार्यकाळामध्ये ते त्यांनी सांगितलं पाहिजे. तर त्याच्यामुळं अशा पद्धतीचे अपप्रचार करून माझे जीवाभावाचे जे स्नेहाचे अनेक वर्षाचे काही नाते आहेत, हे नाते यांच्या चुकीच्या प्रचारामुळे त्या ठिकाणी तुटणार नाहीत. त्यामुळं खात्री आहे की ही सगळीच्या सगळी लोक माझे आहेत, माझ्यासोबत राहणार आणि ताकदीनं माझ्यासोबत भविष्यात राहणार आहे. त्याच्यामध्ये शंका घेण्याचं कारण नाही, त्याच्यावर कधीच ते विश्वास ठेवणार नाहीत याची मला 100% खात्री आहे. पिछले 20 सालों में और अब के 5 सालों में ये राजनीति में क्या फ़र्क आया? इथून 25-30 वर्षाचा असणारा जो राजकारण वेगळा होता, आजच्या राजकीय परिस्थिती बदलले, सगळं समीकरण बदलले. राजकीय प्रवासामध्ये काम करत असताना अनेक चढउतार आम्ही त्या ठिकाणी बघितलेले आहे, आणि या क्षेत्रामध्ये काम करत असताना सत्तेमध्ये राहणे आणि सत्ता मिळवणं हे आमचं लक्ष्य नाही. इथल्या सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये राहून त्यांच्या समस्येचं निवारण करणं, संकट प्रसंगी त्याला जमेल तेवढी त्याला मदत करणं, आणि ते न्याय हक्काचा जो काही वाटा असेल त्याला पोचवण्यासाठी सेवा त्या ठिकाणी सेवाव्रत भावनेने त्या ठिकाणी काम करणं ही आमची भूमिका असल्या कारणाने मागच्याही काळामधला जो काही वाईट अनुभव जरी असला तरी भविष्याच्या काळामधला आता प्रत्येक जाती जमातीमधला माणूस हा राजकारण समजतो, समाजकारण समजतो, सुशिक्षित झालेला आहे. जुन्या काळातल्या लोकांना आपण मूर्ख बनू शकलो असतो, पण आज ती परिस्थितीने लोकांना कळते कोण खोटं बोलतो आणि कोण खरं बोलतो आहे. ते त्याच्यामुळं योग्य आणि प्रामाणिक नेतृत्वाच्या पाठीमागं हा समाज सोबत राहते यावर विश्वास आहे. आणि मग अशाच पद्धतीनं जर चुकीचा जर विचार राहिला तर चांगले माणसं हे समाजकारण राजकारणापासून दूर जातील, आणि म्हणून व्यापारीकरण होईल, आणि ह्या व्यापाऱ्यांचं राजकारण सुरू झाल्यानंतर गरीब माणसावर फार मोठं संकट येईल अशी परिस्थिती आहे. आणि होऊ नये म्हणून आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला कितीही आरोप आणि किती आघात काही जरी झाले तर समाज प्रवाहाच्या सोबतच राहून त्याला हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे, एवढं या गोष्टीवर मात्र माझा पूर्ण विश्वास आहे. आखिर में किनवट और माहौर की जनता को क्या कहना चाहते हैं? किनवट आणि माहूरच्या जनतेला आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो, 5 वर्षाच्या कालावधीची संधी जरी मला आपल्याला सेवा करण्याची दिली असताना माझे 2.5 वर्षे त्या ठिकाणी गेले, भरीव जरी काम करता आलं नाही, पण 22 वर्षाचं विकासाचा जो काय आराखडा आहे, लेखाजोखा आपल्यासमोर उभा आहे, त्या सगळ्या गोष्टीचं मूल्यांकन करून माझी अपेक्षा आहे, माझं एक या भागातल्या विकासाच्या संदर्भामधला जो काय उर्वरित अनुशेष आहे ते पूर्ण करण्याचं एक माझं एक स्वप्न आहे. माझा परिसर आणि माझं मतदारसंघ एक मॉडेल म्हणून पुढं आपल्याला येण्याच्या दृष्टिकोनातून भविष्याच्या काळामध्ये मलाही वाटतं या ठिकाणी चांगले उद्योग उभे झाले पाहिजे, मलाही वाटतं या भागामध्ये मेडिकल कॉलेज असलं पाहिजे, मलाही वाटतं या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे शैक्षणिक हब झालं पाहिजे, या ठिकाणचं मार्केट चांगल्या पद्धती विकसित झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी दळणवळणाचे साधनंसुद्धा या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून घेत होतो. भविष्यामध्ये आमचं लक्ष आहे
आपला सुशिक्षित बेरोजगार माणूस आपला गाव आणि परिसर सोडून अन्य जिल्ह्यामध्ये मेट्रो शहरामध्ये जाऊन रोजगार शोधण्यापेक्षा इथंच तो स्थायिक होऊन त्या ठिकाणी कामगार गेले पाहिजे, म्हणजे त्याच्या हाताला रोजगार भेटण्याच्यासाठी म्हणून भविष्यात आम्हाला काम करण्याचा आमच्या मनामध्ये इच्छा आहे. परंतु ते करण्यासाठी एक परत एकदा लॉंग टाईमची असणारी संधी या क्षेत्रात काम करण्यासाठी त्या ठिकाणी मिळणं मला वाटते गरजेचं आहे आणि ते आपण देसाल अशा पद्धतीची माझा विश्वास आहे. आणि एकूणच माझ्या विकास कामाची उपलब्धी त्याच्या आधारावर आपला आशीर्वाद मला उद्याच्या असणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण द्याल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. म्हणून आपल्या माध्यमातून विनंती करतो संबंध किनवट आणि माहूर भागातल्या जनतेतल्या जात जमात धर्म पंथ ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून विकास आणि विकासाच्या माध्यमातून आपलं गाव आपलं परिसर आपला मतदारसंघ एक चांगल्या पद्धतीचं मॉडेल जर उभं करायचं असेल निश्चितच आपण ताकदीनं मला या ठिकाणी आपण आशीर्वाद द्यावा एवढंच आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. जय हिंद.